आणि ह्या समुद्राच्या सानिध्यामध्ये असलेलं हे हौशी नांदगाव गावाचं हे ग्राउंड खरंच खूप सुंदर वाटते इकडे आल्यानंतर. तर स्ट्राईक वर आहे ते ऋतिक, नॉन स्ट्राईक वर आहे ते कुशल उर्फ भाऊ आणि बॉलिंग हँड वर आहे ते सौरव. आणि पहिला चेंडू घेऊन येताना ऋतिक यांना तर चांगल्या अशा हलक्या हाताने एक धाव आणि ऋषी याने आंबा पाडला होता पण पडला नाही. सॉरी ऋषी. त्याला पुढील चेंडू घेऊन येताना सौरव आणि ह्या भाऊ यांनी लेगला आणि ही चांगली अशी क्षेत्ररक्षण म्हणता येईल जुगल यांचं. खरंच चांगली अशी डाय मारली होती पण त्या बॉलला कोणी रोखू शकलं नाहीये आणि 4 धावाने भर स्कोअर झालेला आहे तो 5. 2 षटकानंतर 2 बॉलानंतर सॉरी माय मिस्टेक. चालते की लहान मुलांनी ग्राउंडचा ताबा सोडा लवकरात लवकर न फटके पडतील. आणि गचाळ अशी फेकी म्हणता येईल आपल्याला. गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आपल्याला. एक धावाने भर. चांगली गोलंदाजी सुद्धा म्हणू शकतात आपण सौरव यांची. स्ट्राईकवर येते ऋतिक, नॉन स्ट्राईकवर येते कुशल आणि बॉलिंग हँडवर येते सौरव. तर बघूया सौरव पुढचा चेंडू कुठल्या पद्धतीने टाकतायत ते. आणि चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल. ऋतिक यांना खरंच समजला नाही बॉल समोरून बाहेरची पकडली त्या बॉलाने. लास्ट चेंडू 4 चेंडू झालेले आहेत. खरंच खूप चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल सौरव यांची. ऋतिक यांना समजून सुद्धा दिलं नाहीये. आणि गचाळचं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आपल्याला. Jazz in the mix. थँक यू डीजे. स्ट्राईक वर आहेत ते भाऊ कुशल. आणि रिओ स्वीपचा अटेम्प्ट कुशल यांचा. कधी रिओ स्वीप मारताना पाहिलं नाही पण आज रिओ स्वीप मारून ट्राय करतायत की मी रिव्हर्सने सुद्धा रन करू शकतो. आता बॉलिंग हँडवर आहेत ते निशांत आणि ब्लॉक हॉल चेंडू म्हणता येईल आपल्याला निशू यांचा. कुशल यांना समजून सुद्धा देत नाहीयेत.
तिसरा चेंडू घेऊन येताना निशू आणि कॉट आणि हा झेल बाद झालेला आहे तो ऋतिक डीजे. कृतिक अगदी जागा सांभाळण्यासाठी आलेले आहेत ते कृतिक. तर खरंच निशू यांची चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल आपल्याला. आणि सूरज यांची चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आपल्याला मागे. खरंच खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आणि हा निशू यांचा ओरीतला लास्ट चेंडू आणि हा अतिरिक्त चेंडू नो आणि हा चौका. अशी गोलंदाजी टाकत होते निशू पण अतिरिक्त धावा देऊन स्कोअर मध्ये भर केलेला आहे. आणि हा परत अतिरिक्त चेंडू एक निशू यांचा. खूप एसडिएक्सच्या खूप चतुर दिसतात मला, एक सुद्धा मागे बॉल सोडत नाहीत. आणि हा परत एक ब्रह्मास्त्र म्हणता येईल यॉर्कर चेंडू. कुशल यांना अजून समजून देत नाहीयेत निशू. आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. 2 आणि हा एक 2 षटकांचा स्कोअर झालेला आहे तो 20 धावा. डीजे. चला तिसरं षटक घेऊन येताना सिद्धू स्मिथ. तर स्ट्राईकवर आहे ते कृतिक. तर बघूया सिद्धू या कुठल्या प्रकारची गोलंदाजी करतायत. आणि हा पहिला अतिरिक्त चेंडू म्हणता येईल स्मिथ यांचा. खूपच यस्सीच्या बाहेर. चला पुढचा चेंडू घेऊन येताना सिद्धू आणि हा शॉट पद्धतीचा पण चांगली अशी फिल्डिंग म्हणता येईल. आणि हा कॅच ड्रॉप केलाय, 1 रन घेतलेली आहे. आणि 2 रन घेऊन स्कोअर मध्ये भर. स्कोअर झालेला आहे तो 23 धावा. खूपच खराब अशी क्षेत्ररक्षण म्हणता येईल मागे, कारण की खूपच मागेच मागच्या एंडला खूप धावा गेलेल्या आहेत. मला तरी वाटतं बॅटीने जेवढ्या धावा नाही आल्या तेवढ्या बाईच्या धावा गेलेल्या आहेत मागे. तर पुढचा चेंडू घेऊन येताना सिद्धू स्मिथ आणि हा खूपच चांगला चेंडू म्हणता येईल आपल्याला, पण लेगला टोलवला कृतिक यांनी. 1 रन घेण्यात यश.
आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही केला. ही चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल सिद्धू यांची. ते सुद्धा ब्रह्मास्त्र यूज करतायत गोलंदाजी मधलं यॉर्कर चेंडू. खरंच चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल सिद्ध स्मिथ यांची. तर पुढील चेंडू घेऊन येताना स्मिथ आणि हा चांगला स्टेट टोला चेंडू. दोन धावा घेण्यात यश आलेले आहे ते कुशल यांना. चांगली अशी फलंदाजी म्हणता येईल आणि चांगली अशी गोलंदाजी सुद्धा म्हणता येईल आपल्याला. अजून सुद्धा मोठा फटका येऊन दिला नाहीये भंडारी सेनेने. आणि चांगला असा रिव्हर्स शिपचा अटेम्प्ट आणि हा षटकार डीज वाजव. तब्बल कवर लागले जात आहेत आणि अजूनही शेवटच्या षटकातले 4 चेंडू बाकी आहेत. गुड बॉल स्विंग अँड मिस. क्लोज किपिंग करत असताना इथे बघायला गेलं तर बऱ्याचशा मिसफिल्ड पाहायला मिळत आहेत. अगदी एक चांगली नजर असणं गरजेचं आहे क्लोज किपिंग करत असताना. वेगवान गोलंदाज विरुद्ध आपण जर क्लोज किपिंग करतायत तर तुमची नजर शेवटपर्यंत चेंडूवर असणं गरजेचं आहे. एक अतिरिक्त धाव ॲड होणार. स्कोरबोर्ड 36. यस, यानंतर होणारी मॅच DDCN आणि त्यांच्या विरुद्ध
म्हणजे इकडे तुम्ही ताकद नाही काढली तरी चालेल, इकडे तुम्ही फक्त चेंडू बॅटीवर घेणं गरजेचं आहे डाव्या हातासाठी. हा मात्र खेळ आहे या मैदानावर. तुम्ही चेंडू बॅटीवर घ्या, षटकार तुम्हाला मिळणार. आणि इकडे वेगाने मारण्याच्या नादामध्ये बायच्या रूपात ही धाव. अंतिम चेंडू 37 धावा या धावपलकावर लागल्यात दिसत आहेत. शेवटचा चेंडू, यानंतर टॉस केली जाईल. गुड बॉल, परंतु इकडे मिस फिल्डिंग, नशिबाचा चौकार यावेळेस पाहायला मिळते. अगदी चेंडू खालीच राहिला, मिळालाच नाही आणि 4 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. अगदी धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 41-42चं टार्गेट असेल. डीजे Remix. CN आणि दर्शित 11 मॅच नेक्स्ट. टॉस साठी या DDCN च कर्णधार इकडे आलेला आहे. दर्शित 11 कॅप्टनला पाठवा. दर्शितचा कॅप्टन आलेला आहे DDCN. धावत या कॅप्टनने. चला ओपनिंग बॅट्समन जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. 20 चेंडू आणि 20 चेंडू मध्ये बनवायचे 42. चला टॉस दिव्य दृष्टी 11 आणि दर्शित 11 ही नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. आलेत का? पहिला चेंडू, काय स्ट्रोक आहे, काय फटका खेळलाय, परंतु तिकडे काय कॅच देखील घेतलंय. एका चेंडूवर चांगला क्रिकेट
11चे 11 खेळाडू गेलेले आहेत. 10चे 10 इथे आपण बघू शकतात. यस, रील येणार व्हॉट्सअपला, इंस्टाग्रामला, फेसबुकवर स्टोरी जाणार, कारण की दमदार असरदार कॅच घेतलाय डीजे. पहिल्या ओव्हर अ बिग विकेट. सौरव परतलाय मैदानाच्या बाहेर. खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर गुड कॅप्टन्सी, कारण की डाव्या हाताचा फलंदाज अनुमान ऑन साइडलाच पूर्णपणे प्रोटेक्शन लावण्यात येतं, परंतु कॅप्टनने मात्र इकडे यस DDCN ने टॉस जिंकला, म्हणजे दिव्य दृष्टी टीमने टॉस जिंकलेला आहे. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. पहिल्या चेंडूवर मोठा विकेट. शॉर्ट बॉलला काही पुलचा फटका, इकडे मात्र हुकचा फटका. षटकार 6 धावा. डीजे माझी जोडी समजली माझी जोडी समजली. डीजे मास्टर 6 धाव्याने खातं खोलतंय. बंटी नावाने जास्त प्रेम आणि प्रसिद्धी मिळाली आहे या फलंदाजाला. धनंजय पुन्हा एकदा काय अप्परकट खेळलाय, गॅप मध्ये टाकलाय. सुपर दोन्ही स्ट्रोक ला जवाब कमाल. हार्दिक पांड्या स्टाईल, इकडे मात्र फलंदाजी सूर्यकुमार स्टाईल फलंदाजी होत असताना चौकार. 4 धावा. डीजे मास्टर काय बॅटिंग करत आहे. इकडे मात्र धनंजय पहिल्या चेंडूवर काय झालं त्याला फरक पडत नाहीये. इकडे मात्र फलंदाजीसाठी आलंय. चेंडू खराब मिळणार तर मी गोलंदाजाला पनिश करणार. पुन्हा एकदा आकट लागलंय. आता नशीब साथ देत असताना त्यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंगने नाही. एजचा चौकार येतोय. 4 धावा येत आहेत. 4था धावा धाव फलकावर. माझी जोडी समजली अशी हात देते आणि इकडे तसंच झालेलं आहे. अगदी नीडर फलंदाजी होत असताना पहिला चेंडू विकेट आणि त्यानंतर काय गोलंदाजावर हल्ला झालाय. 6 4 4 आणि पुन्हा एकदा याच ठिकाणी इथे वन माउथ चेंडू ओढवला जात आहे. ग्राउंडिंग असतं तर पकडणं थोडं अवघड झालं असतं, परंतु टप्प्यावर गेलेला आहे. 1 धाव. स्कोरबोर्डचा विचार केला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावर. आता चेंडू असतील 15 आणि धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजेच 27. डीजे सध्या एकच काय लोगायतून येऊ राहिलाय बाई. गोलंदाज मार्क येत असताना आशिष 15 मध्ये 27 बनवायचे. धावा झाल्यात 15 पहिल्या षटकामध्ये. काय बॅटिंग करतो इकडे धनंजय. नो स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे निशांत. अगदी नो स्ट्राईक वरून बॅटिंगचा आनंद घेत असताना निशांत पाहायला मिळतो. चेंडू ग्राउंडिंग आहे. आउट फास्ट नाही आहे, त्यामुळे 1 धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 16 धावा
धावपलकावर लागले जात आहेत. अगदी साई माऊली संघाने टॉप 4 मध्ये प्रवेश केलेला आहे. हौश गाव ने टॉप 4 मध्ये प्रवेश केला म्हणजे सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. अभिनंदन. सरळ स्ट्रोक खेळला जातोय. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून यावेळेस एक धाव नक्की असेल. दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावा मिळताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा मिळतील. स्कोरबोर्ड तोडणे पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 18 धावा धावपलकावर लागले जात आहेत. 42चं आव्हान आहे. 18 झालेले आहेत. अजूनही बघायला गेलं तर 24 धावेची गरज आहे. चेंडू असतील 13 चेंडू 24 धावा. काय फटका खेळलाय आतमध्ये येऊन. सुपर. यावेळेस मात्र टायमिंग प्रॉपर. चेंडूने केला हवाई सपार. षटकार. सेमीफायनल मध्ये जाईल यात वाद नाही. तयार. सरळ बॅटने फटका सजवलाय. स्टेप करून फटका सजवलाय. आणि एक धाव 2 धावा. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 26 झालेले. सव्वीस झालेत. 16 पाहिजेत. 16 धावेची गरज आहे. 12 चेंडू 16 धावा. समीकरण अगदी सोपं केलेलं आहे. एकदा मात्र चांगला फटका सरळ बॅटीने खेळला जातोय. और चेंडूला मात्र इकडे लॉंग ऑफ रिझनला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. एक धाव. 27 झालेले आहेत. अजूनही 15 धावेची गरज. शेवटचा चेंडू. ओव्हर संपलेली आहे. आता मात्र 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये धावा बनवायचे 15. जाऊया डीजेकडे पुन्हा एकदा या मैदानाच्या आतमध्ये. आयुष्य अगदी मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये चांगलं आयुष्य दिसतंय त्याचं. अगदी मात्र बघायला गेलं तर खूप चांगली गोलंदाजी त्याने मागच्या मॅच मध्ये हाताळली होती आणि त्याच्या जोरावर त्याला मॅन ऑफ द मॅच देखील दिलं होतं. आणि 10 चेंडू 15 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी. चला काही करा.
तिसऱ्या षटकात स्विच हिट आणि इकडे मात्र गॅप मध्ये आहे वन बाउन्स सीमारेषा पार चौकार वज नहीं होता हौसलों से उड़ान होती आणि मैदान हरला तरी चालेल मनाने हरून फायदा नाहीये मात्र मन समोर जिंकण्याचं ठेवणं गरजेचं आहे आणि इथे आपण बघू शकतात पहिला चौकार आल्यावर 3 डॉट लगातार टाकलेले आहेत आयुष अगदी सुपर गोलंदाजी आता मात्र कौतुक केलं आणि इथे मात्र शॉर्ट पिच चेंडूला पाठवलंय लॉंग लेग रिजनला षटकार 6 धावा 1 षटक म्हणजेच 5 चेंडू आणि 5 धावेची गरज डीजे हे शेवटचा चेंडू षटकाराला गोलंदाज कुशल आलेला आहे गोलंदाजी मार्कवर 5 मध्ये 5 ची गरज टॉप 4 मध्ये जाण्याची लढत आहे आणि इकडे पहिला चेंडू व्हाईटचा इशारा आलाय पंचांकडून अगदी शॉर्ट पिच चेंडू आणि डोक्याच्या वरून निघून जातोय इकडे हाईट चेक केली अंपायरने आणि व्हाईटचा इशारा आलाय एक धाव स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 38 धावा टाकल्या जात आहेत 4 पाहिजेत काय स्टायलिश वाईट घेतलं यावेळेस फलंदाजाने अगदी आपण शकतात की यावेळेस वाईट घेण्याची कला स्टीव्ह स्मिथने आपण बघितलं असेल ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ती स्टाईल मध्ये यूज केली हलक्या हाताने खेळलं जाते 5 मध्ये 3 ची गरज असताना अजून एक धाव कमी होणार 4 मध्ये 2 ची गरज आहे आता आणि 2 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी कट केलेला आहे अगदी शॉर्ट पिच चेंडू गोलंदाजी होत असताना शेवटचा 1 धाव बाकी आहे स्कोर लेवल झालेला आहे बघूया 1 धावेची गरज 3 मध्ये 1 ची गरज आहे तिन्हीच्या तिन्ही चेंडू डॉट फेकावे लागतील एक डॉट आलाय का 1 डॉट आलाय 2 मध्ये 1 ची गरज दोन्ही जर डॉट आले तर मात्र इकडे मॅच जिंकता येईल फिल्डिंग टीमला अगदी बघायला गेलं तर सेमीफायनल मध्ये जाण्याची लढत आहे कुशलच्या हातामध्ये चेंडू आहे फलंदाजीसाठी तयार मिस्टर धनंजय बंटी ज्याने खऱ्या अर्थाने मात्र मॅचला पूर्णपणे आपल्या बाजूला झुकवलेला आहे आणि 2 वाईट नाही विकेट आलाय काय गोलंदाजी होत असताना यालाच म्हणतात क्रिकेट सरड्यापेक्षा रंग बदलणारा माणूस आणि माणसापेक्षा रंग बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट आणि रंग बदललाय खेळ बदललाय एसडीजे
8 मध्ये 17 खेळलाय, परंतु इकडे त्याला अडचणीत टाकून आलाय. विजयी दरवाज्यावर आणून ठेवलंय. कडी खोलायची होती आणि ती कडी खुलेल का आता? एक बॉल एक आणि नवीन बॅट्समन तुषार. तुषार एक धाव करावी लागेल. ज्याप्रमाणे म्हटलं जातं एक धाव आरोग्यासाठी, आणि ती धाव येईल का? एक बॉल. मॅच आवडलेच टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे शेवटच्या चेंडूसाठी. एक बॉल एक. आओ, कीपर कडून चुकी झाली. क्वालिफाय होताना काय क्रिकेट पाहायला मिळतोय. देशमाच्या ठिकाणी लाल काळ्या खात्याने, देशमाच्या ठिकाणी लाल काळ्या खात्याने